भाऊ नमस्कार. नमस्कार. कुठली वस्ती आहे? ही हांडेमाळ्याची वस्ती आहे, सोंडेवाडी हांडेमाळा. पिंजरा लावलेला आहे पण त्याच्यात कोंबडा आहे तो मेलेला आहे. परत पिंजरा लावलाय कधी? लावलाय जवळजवळ महिना झालाय. कोणी परत आलंच नाही? कोणी आलंच नाही. एकदा आले होते, परत काय ते कोंबडा मेल्यावर मी फोन केला होता पण ते काय आले नाही. इथे पिंजरा का लावला होता? इथे पिंजरा लावला म्हणजे एका महिलेवरती झडप घातली होती. किती दिवसापूर्वी? 15 दिवस झाले मला वाटतं. 15 दिवस झाले. 15 दिवस पिंजरा लावलाय महिन्यापूर्वी. हा. घटना घडली 15 दिवस ना. हा नाही, महिना झाला घटना घडली. तिथं उडी मारली म्हणून ती वाचली. इथे उडी मारली? हा, म्हणून ती महिला वाचली. किती वाजता घटना घडली? 8:30च्या दरम्यान संध्याकाळची. वन खात्याचं लक्ष नाही. वन खात्याला काय आपण फोन केला होता, कोंबडी मेली आहे लक्ष द्यायला या, ते आलेच नाही. वन खात्याला कोणाला फोन केला? नाही, साळुंकी नाही. DY काहीतरी आहे. पहा बरं कोणाच नंबर आहे, लावा बरं फोन. अध्यक्ष काय चाललंय? नमस्कार. नमस्कार. ऊसाला पाणी भरणी चालली. बिबट्याची भीती वाटत नाही? वाटते भरपूर. काय विलाज नाही का? विलाज नाही. बरोबर आहे ना. बाबाच्या पण घराच्या पुढे ऊस आहे. हो आहे ना. वयस्कर माणसं आहेत. हॅलो. हॅलो. हा, विजय हांडे बोलतोय. हा बोला ना. अहो, तुम्हाला मी बोललो होतो कोंबडी मेली त्याच्यातली, तुम्ही बघाय आले नाही. अहो आलो, तुमचे ते हे होतं मंडळींचं होतं, आलो होतो. हा, बकरू टाकायचं होतं. मग टाकलं नाही बकरू. हा मग बकरू कधी आले तुम्ही कधी आले होते? किती तारखेला आले ते? 4-5 दिवस झाले असतील. 3-4 दिवस. 3-4 दिवस झाले तेव्हा आलते का? मेली कधी? हा कोंबडी जवळजवळ 8 दिवस झालेत ना मेली कोंबडी. नाही आहे, पण ते बकरूच नियोजन लावत होतं आम्ही. आता अध्यक्षांनाही सांगितलं होतं, म्हटलं पिंजऱ्याची अवस्था आहे. थोडं सहकार्य करा म्हटलं. अहो, ते अध्यक्ष मायापाशीच उभे आहेत. उद्या अध्यक्ष. दरा अध्यक्ष बोला. हॅलो. नमस्कार. नमस्कार. मी 4 दिवसापूर्वी फोन केला होता. म्हटलं त्यामधलं भक्ष्य कोंबडी टाकली होती, ते मरण पावले. आता बकरूची व्यवस्था करा. तर तुम्ही म्हटले आम्ही पारगावला आहे, संध्याकाळी येतो. नाही तो होतोच, पण तुम्हाला सांगितलं म्हटलं असलं तर बघा म्हटलं आपण करून घेऊ. काय झालंय, आता महिना झाला इथं पिंजरा लावलेला. तर आता वारंवार आम्ही खाद्याची बकरू टाका म्हणून मागणी करत होतो, पण तुम्ही काय आले नाहीत वेळेत. अहो वेळेत काय लागलं, तुम्हाला किती दर भेटलो राव. लय वेळा आम्ही फोन केला, पण आता काय झालंय, आज प्रत्यक्ष वाणी साहेब आले तिथं. वाणी साहेब आलेत. वाणी साहेबांनी आता पिंजऱ्याची जी अवस्था पाहिली ती वाणी साहेब म्हणले अशोभनीय परिस्थिती आहे पिंजऱ्याची. नाही अहो आता मागेच आपण काय म्हटलं, बकरूचं थोडस हे म्हटलं प्रॉब्लेम. बकरूला आपण म्हटलं मेंढपाळाचा वाडा गिरा असला आपण टाकतो म्हटलं, पारगावला होतं बघा. कधी बकरू कधी सोडाल पिंजऱ्यामध्ये? संध्याकाळी करतो ना. हा, संध्याकाळी करतो. संध्याकाळी थोडं. हो. काय झालंय, आता इथं नेहमीच बिबट्याच आहे ना, इथं नेहमी वावर आहे. आता 1 महिन्यापूर्वी एक महिला इथं लग्नाच्या निमित्ताने मुंबईहून गावाला आली होती, आणि त्याच रात्रीला तिच्या अंगावरती झडप मारली होती. आम्ही त्या मिनिटाला तुम्हाला फोन केला होता. नाही ते आहे, पण समजा पिंजरा तर लावला, पण त्याचं कोंबड्याचं बघा मागे एकदा टाकलं, त्याच्यानंतर आता तुम्हाला नाही का सांगितलं होतं म्हटलं बघ. नाही सांगितलंय आम्ही तुम्हाला, प्रेमात वारंवार आम्ही फोन करतोय, तुम्ही फोन करताय, पण आज प्रत्यक्ष वाणी साहेब इकडे आल्याच्या नंतर आता ते पिंजऱ्याची अवस्था पाहिलं, वाणी साहेब जरूर थांबलेत. आणि आता त्यांनी साहेबांना फोन लावा म्हणून सांगितले. आता बघा काय करायचंय ती. काय नाही ते जाऊ देत त्यांना, मला संध्याकाळपर्यंत देतो मी करून बकरू.
रात्री त्या पिंजऱ्याला धडक्या मारल्या म्हणा, देतो काहीतरी पाळले करून. बरं. नाही झालं तर दुसरं रात्री धडक्या मारण्यात बिबटे रात्री धडक्या मारल्या पिंजऱ्याला याला. रात्री पण पिंजऱ्याला वाघाने येऊन धडक्या मारल्यात पण त्याचं भक्ष नसल्यामुळे ते काही येऊ शकलं नाही पिंजऱ्यात. नाही तिथं आहेच म्हणावं त्यात. हा आता इथे आमची ऊसाची भरणी चालली. वाणी साहेब म्हणले अध्यक्ष काय चाललंय या पिंजऱ्याची काय अवस्था आहे. म्हणलं आता पहा तुम्हीच, आता 15 वर्ष झाले तुम्ही आता तालुक्याचा सगळा सर्वे करताय. म्हणलं बघा आता कसं करायचं ते. आहे जरा असल्यामुळे 2-3 दिवस जरा हे झालं. करतो रे मी, करतो सांगायचं ना, काय अडचण नाही. बर बर. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.